स्माइल वेलकम. सगळ्यांचं आजच्या सेशन मध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपल्या सेशनचा डे 5 आहे आणि आज आपण रेकीचा इतिहास समजून घेणार आहे. त्याच्यानंतर रेकीच्या स्टेप बाय स्टेप पायऱ्या किती असतात ते समजून घेणार आहे आणि सोबतच जर वेळ उरला तर आपण औरा काय आहे ही कन्सेप्ट आपण समजून घेणार आहे. ओके. श्री स्वामी समर्थ. ओके, चला सुरू करूया आजच्या सेशनला. वेलकम सगळ्यांचं आजच्या सेशन मध्ये खूप खूप स्वागत आहे. आज सगळ्यात पहिले आपण रेकीचा इतिहास बघू. तर रेकी आपल्यापर्यंत कशी आली आणि कशा पद्धतीने ही जगामध्ये हिने आपला व्याप घेतलेला आहे. काल मी तुम्हाला दाखवलं की गुगलवर जर तुम्ही सर्च केलं रेकी इन हॉस्पिटल तर गुगलवर रेकी इन हॉस्पिटल तर निश्चितच तुम्ही. माझा आवाज नाही येतोय का माझा आवाज सगळ्यांना? येस ऑर नो? ओके, बाकीच्यांना येतोय. तुमचं नेटवर्क चेक करा. थँक्यू. चला, तर सगळ्यात महत्वाचं, मला हे मेसेज लॉक कसे करायचे सांगेल का कोणी जरा? की मेसेज मला दिसले नाही पाहिजे, कारण ना थोडस इकडे डिस्टर्बन्स होऊन जातं. चला, मी आज माझ्या विचारून घेते. चलो, सगळ्यात महत्वाचं की रेकी आपल्यापर्यंत कशी आली. रेकी आपल्यापर्यंत आली नाही, ऑलरेडी ती आपल्या सोबत होती. अगदी दोन हातांचं घर्षण केलं तर एक ऊर्जा आपल्या हातांमधनं प्रवाहित होते. याचा अनुभव आपण घेतला की दोन हातांना जसं आपण घर्षण करतो एक एनर्जीचा फ्लो आपल्या हातातनं प्रवाहित होत असतो. या जगामध्ये सर्वत्र सगळ्या वस्तूंमध्ये एनर्जी आहे. ती वस्तू असो की व्यक्ती असो, प्रत्येक व्यक्तीमध्ये एनर्जी आहे आणि ती काम करत असते. ती फक्त ट्रान्सफॉर्म होते, ती कधीच संपत होत नाही, ती बदलत जाते. आणि म्हणून ही जी रेकी आहे अथर्व वेदांमध्ये किंवा आपल्या भारताच्या अनेक ऋषी मुनींनी स्पर्शाच्या माध्यमातून अनेक लोकांचे दुःख हील केलेले आपल्याला अनेक दाखले मिळत असतात. ठीक आहे. पण कळत नकळत आपला जर औरा निगेटिव्ह झाला तर मग आपण या ऊर्जांशी डिस्कनेक्ट होतो. तर ज्यांच्याबद्दल आपण आज माहिती घेणार आहे ते म्हणजे डॉक्टर मिकाउसी, ज्यांच्यामुळे ही रेकी रिडिस्कवर झाली आहे. काय झालेली आहे? ही दिव्य रेकी शक्ती रिडिस्कवर झालेली आहे. ज्या मिकाउसीमुळे आज जगभरात रेकी घराघरात पोचते आहे हळूहळू आणि लोक जास्तीत जास्त या रेकी ऊर्जांसोबत कनेक्ट झालेले आहे. ऍक्च्युअल रेकीच्या लेव्हल 1 मध्ये होतं काय, म्हणजे नेमकं आपण याच्यात काय काय करू शकणार आहे ते पण आपण थोडक्यात जाणून घेणार आहे. सो शेअर द स्क्रीन. तर बघा, रेकी लेव्हल 1 जी आता आपण शिकतोय, असं समजा की ही खुशाल आनंदी जीवनाची चाबी आहे. इथे जर तुम्ही दैनंदिन लेव्हलवर प्रॅक्टिस केली तर हा स्वयंशुद्धीकरण कालावधी म्हटला जातो आणि यात आपण आपल्या खुशाल जीवनयात्रेची सुरुवात करतो. यात आपण त्या ऊर्जांचा अनुभव करतो जीवनमध्ये सर्वोत्तम सुख, समाधान, आनंद आणि ऐश्वर्याने परिपूर्ण करत असतो. औरा काय आहे, औराचं क्लिन्झिंग कसं करायचं, 7 चक्रांचं ज्ञान, एनर्जी बॉल एक्सरसाइज आणि सकारात्मक अशा परिपूर्ण जीवन यात्रेची सुरुवात आपण या रेकीच्या माध्यमातून करत असतो. तर ही रेकी शक्ती रिडिस्कवर केली. ही जी इमेज तुमच्या समोर दिसत आहे डॉक्टर मिकाउसुई यांची, ज्यांनी या ऊर्जेला रिडिस्कवर केलं. काल आपण रेकीचे 5 प्रिन्सिपल शिकलो. जेव्हा आपण आपल्या लाईफमध्ये या 5 प्रिन्सिपल्सला जागा देतो, निश्चितच आपण आपल्या जीवनामध्ये एक असं पॉझिटिव्ह वलय तयार करतो की हळूहळू आपल्या एनर्जी लेवलवरनं नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जात असते. ओके, तर लक्षात घ्या की आपण जे डॉक्टर मिकाउसन बद्दल थोडी माहिती, हे स्वतः पीएचडी झालेले कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. जपानमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये
डॉक्टर मिकाउसू प्राध्यापक होते आणि एक दिवस त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारला की जगामध्ये सर्वोच्च म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या सगळ्या दुःखांचा समूळ नाश करता येईल अशी कुठली एनर्जी जगात आहे का, असं डॉक्टर मिकाउसींना प्रश्न विचारला गेला. डॉक्टर मिकाउसींना माहिती होतं, जो काही त्यांचा अभ्यास झालेला होता, की अशी एनर्जी उपलब्ध आहे. बट हाऊ वी कॅन यूज दॅट एनर्जी, याचं उत्तर त्यांच्याकडे नव्हतं. की ही जी एनर्जी उपस्थित आहे ब्रह्मांडामध्ये, हिचा यूज आपण कसा करू शकू, याचं उत्तर निश्चितच त्यांच्याकडे नव्हतं. मग आता त्यांनी विचार केला की आता या एनर्जीचा या फाइंड आउट करताना याचा उत्तर कशा पद्धतीने शोधायचं, आणि म्हणून त्यांनी विविध धर्मग्रंथांचा अभ्यास केला. वेगवेगळ्या देशांमध्ये, म्हणजे जसं बायबलमध्ये काही सापडताय का, बुद्ध ग्रंथांमध्ये काही सापडताय का, आपल्या वेदांमध्ये काही सापडताय का, असा अभ्यास केला. बराचसा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की या जगामध्ये अशी ऊर्जा उपस्थित आहे. पण परत प्रश्न तिथेच आला की हाऊ वी कॅन यूज दॅट एनर्जी, आपण कशा पद्धतीने त्याचा वापर करू शकतो हे त्यांना कळलं नाही. पण एक गोष्ट लक्षात आली की या जगामध्ये जेवढ्यांनाही सिद्धी किंवा ज्ञानाची प्राप्ती झाली, त्यांनी ध्यान साधना केलेली होती. आपण ऐकतो ना, ऋषी मुनींनी 100 वर्ष साधना केली, भगवान बुद्धांनी 12 वर्ष तपश्चर्यानंतर त्यांना ध्यानप्राप्ती झाली. हा एवढं उत्तर त्यांना मिळालं आणि त्यांनी त्यांच्या गुरु आज्ञेनी जपान मधील जी हे होती, एक पहाडी होती माउंट कोरियामा, तिथे जाऊन त्यांनी 21 दिवस अन्य पाणी टाकून प्रार्थना करायचं ठरवलं, ध्यान साधना करायचं ठरवलं. ते त्या पहाडीवर गेले. 21 दिवस मोजण्यासाठी त्यांनी एका पिशवीमध्ये 21 दगड ठेवले होते आणि त्यांनी साधना सुरू केली. अन्न पाणी एकटे होते तिथे त्या पहाडीवर. आज त्याच पहाडीवर जपानमध्ये खूप मोठं रेकीचं एक मंदिर आहे की जिथे लोक, आज जगभरातली लोक रिसर्च साठी जातात. आणि आमचं पण रेकी कौन्सिल ऑफ इंडियाच्या माध्यमातून या वर्षातलंच प्लॅनिंग आहे की जपानला जाऊन त्या जागेवर जाऊन अनुभव घ्यायचा जिथे या दिव्य रेकी शक्तीचा शोध लागलेला आहे. बंदच आहे. तर मग त्यांनी 21 दिवस तपश्चर्या करायसाठी तिथे बसले, आसन वगैरे हे करून, आणि रोज एक दगड टाकून, म्हणजे एक दिवस संपला, एक दिवस उजाडला, आठवण कशी राहील म्हणून त्यांनी एक दगड काढून टाकायचे. असं करता करता 20 दिवस संपले. आणि विशेष त्यांना काही जाणवत नव्हतं, पण विकनेस जाणवत होता. 20 दिवसाचा उपवास घडलेला होता. भूक तर लागणार ना माणसाला, तहान तर लागणार. 20 दिवसापासून अन्न पाणी घेतलेलं नव्हतं. आणि मग अशातच 21व्या दिवशी, जो त्यांचा शेवटचा साधनेचा दिवस होता, त्यांना वाटलं की माझी ही पण मेहनत आता वाया जाते की काय. अगदी त्याच दिवशी संध्याकाळी आकाशातनं काही बलून्स त्यांच्याकडे येताना दिसले आणि त्या बलून्स मधनं काही अक्षर कोरलेले दिसले, जे जपानी भाषेतले होते. आणि जणू निसर्गाने त्यांचा शक्तिपात करावा अशी पूर्ण एनर्जी रात्रभर त्यांच्यामध्ये प्रवाहित होत होती, असं त्यांना जाणवलं. अर्ध मिलीन अवस्था, अर्ध जागृत अवस्थेमध्ये त्यांचा सगळी ती एनर्जी ऍब्झॉर्ब झाली. आणि सकाळी जेव्हा ते शुद्धीवर आले तेव्हा त्यांना एकदम फुल्ली एनर्जेटिक वाटलं. 21 दिवसांचा उपवास कुठेच काही जाणवत नव्हता. अगदी त्यांना रिलॅक्स आणि सगळं एकदम छान फ्रेश असं तिथे वाटत होतं. खूप आनंद वाटला त्यांना या गोष्टीचा, की आता मला एकदम फ्रेश वाटतंय, छान वाटतंय. आणि त्यांना आता मला हे कुणाला तरी सांगायचं आहे असं म्हणून ते तिथून उठले, पूर्ण एनर्जीनी, ऊर्जावानी, आणि पहाडीच्या खाली उतरायला लागले. जसे जसे ते पहाडीच्या खाली उतरायला लागले तसे तिथे त्यांच्या पायाला, लवकर चालले हो, तर त्यांच्या पायाच्या अंगठ्याला ठेच लागली. जनरली आपल्याला ठेच लागल्यावर काय होतं,
आपला हात पहिले तिथे जातो आणि त्यांनी पायाचा अंगठा हातात पकडला आणि पहिला रेकी एनर्जीचा अनुभव त्यांनी घेतला की त्यांचं भळभळ वाहणारं रक्त आणि वेदना क्षणार्धात संपल्या. दिस इज द फर्स्ट एक्सपिरियन्स जो मिकाओसींनी घेतला. खाली आले पहाडीच्या खाली आले आणि तिथे त्यांना खूप भुकेची जाणीव झाली होती. आता फ्रेश वाटत होतं आणि भूक जाणवायला लागली. तिथे खानावळ होती, त्या खानावळमध्ये त्यांनी गेले आणि त्यांना म्हटलं की मी 21 दिवसापासून उपाशी आहे, मला पोटभर जेवायला द्या. त्यांचं वय बघता खानावळीचा मालक बोलला की सर, तुम्ही जर ज्यूस किंवा एखादं लिक्विड घेतलं तर ते तुमच्या आरोग्यासाठी योग्य राहील. पण मिकाओसींनी म्हटलं नाही, मला पोटभर जेवायचं आहे. त्यांना तिथे पोटभर जेवण वाढलं. आपल्याला माहिती आहे की एकादशीचा 1 दिवसाचा उपवास झाला तरी दुसऱ्या दिवशी जेवल्यानंतर आपल्याला हेवीनेस जाणवतो, पण त्यांना फ्रेश वाटलं. आणि जेव्हा ते जेवत होते ते त्यांना एक जेवण वाढणारी जी मुलगी होती, एक 12-13 वर्षाची, तिच्या चेहऱ्यावर त्यांना खूप वेदना दिसत होत्या, खूप दुःख दिसत होतं. यांना आंतरिक लेवलवर वाटलं की आपण हिला हील केलं पाहिजे. डॉक्टर मिकाओसींची ती पहिली पेशंट. त्यांनी त्या खानावळीच्या मालकाला विचारलं की हे काय झालेलं आहे हिला, ही माझी नात आहे म्हणे, हिच्या दोन्ही दाढा दुखतात आहेत, त्याच्यामुळे हिच्या गालांवर स्वेलिंग आलेलं आहे. यांनी म्हटलं की मी हिला स्पर्श करू शकतो, कारण आंतरप्रेरणा मिकाओसींना मिळाली होती आणि मिकाओसींनी तिच्या दोन्ही गालांना स्पर्श केला. 10 ते 15 मिनिटाच्या हिलिंग मध्ये त्या मुलीचं पूर्ण स्वेलिंग उतरली आणि वेदना पण कमी झाली. हा मिकाओसींनी पहिला हँडल केलेला पेशंट. आणि ज्या गुरु आज्ञेने ते तिथे गेले होते तपश्चर्या करायला, नंतर ते त्यांना जाऊन भेटले आणि त्यांना म्हटलं की मला माझ्या जीवनात जे काही मिळवायचं होतं ते मला यश मिळालेलं आहे. आता मला माझ्या या ऊर्जेचा वापर गरजू लोकांना करायचा आहे, ज्यांना खरोखर त्याची नीड आहे. तर याच्यासाठी त्यांनी काय केलं की पहिले त्या पिरियडमध्ये त्यांचे जे जे गुरुजी होते त्यांचं तब्येत ठीक नव्हती, तर 1-2 महिने त्यांना प्रॉपर हिलिंग केलं, त्यांना ठीक केलं आणि मग ते तिथून निघून जपान मधल्या बेगर्स सोसायटीमध्ये गेले. तिथली जी भिकाऱ्यांची वस्ती होती तिथे जाऊन त्यांनी एक छोटीशी कुटी बांधली आणि लोकांना हिलिंग चालू केलं. ज्या लोकांच्या शरीरावर जखमा होत्या त्या हिलिंगच्या माध्यमातून जखमा दूर केल्या. काही शारीरिक मानसिक तणाव होते, याच्यातनं त्यांनी लोकांना बरं केलं. जवळपास 7 वर्ष मिकाओसुई तिथे होते आणि या 7 वर्षामध्ये मिकाओसुई 7 वर्ष तिथे होते आणि या 7 वर्षामध्ये बरेच लोकांना त्यांनी ठीक केलं. मिकाओसींची इच्छा काय होती की या लोकांनी सभ्य लोकांच्या वस्तीत जाऊन जीवन जगावं. काय इच्छा होती? सभ्य लोकांच्या वस्तीत जाऊन जीवन जगावं. पण काय होतं, त्या लोकांना हात पसरले की मिळायची सवय होती, कष्ट करण्याची इच्छा नव्हती आणि म्हणून ते लोक वारंवार परत आले. त्या बेगर सोसायटीमध्येच येऊन राहत होते. याचं एक दिवस मिकाओसींना खूप वाईट वाटलं आणि ते ध्यानाला बसले, आपली चूक काय झाली ते शोधायला. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आकाशवाणी म्हणा किंवा इंटेन्शन म्हणा त्यांना प्राप्त झालं की तुला इथे कोणी बोलवलं होतं का? उत्तर काय होतं? नाही. तू जी काही सेवा दिली त्याच्याबद्दल तू काही मोबदला घेतला का? परत उत्तर काय होतं? नाही. आणि तिथून डॉक्टर मिकाओसींनी एक नियम लावला, कुणी मागितल्याशिवाय रेकी द्यायची नाही आणि त्याच्या बदल्यात काहीतरी मोबदला घ्यायचा. आता समजा तुम्ही म्हणाल की आम्ही आमच्या कुटुंबातल्या सदस्यांना रेकी देऊ, तर आपण ब्लड रिलेशन मध्ये किंवा कुटुंबातल्या रिलेशन मध्ये किंवा मित्र परिवारामध्ये कोणी ना कोणी आपली खूप मदत करत असतं, कधी ना कधी कामात येत असतं. तर आवश्यक नाही की तुम्ही त्यांच्याकडनं पैसे घेतलेच पाहिजे. ठीक आहे, त्यांची जी सेवा, समजा मी माझ्या मुलाला हेलिंग दिलं आणि मी त्याला बोलवलं की मला 1 ग्लास पाणी आणून दे, मला मोबदला मिळाला कारण त्याच्याकडून मला 1 ग्लास पाणी मिळालं. तर ब्लड रिलेशन मध्ये या गोष्टी ऍडजस्ट होतात. पण एखाद्या व्यक्तीला तुम्हाला सेकंड लेवल मध्ये तुम्ही डिस्टन्स हिलिंग करता आणि न सांगता करता, अशा पेशंट मध्ये तुम्हाला म्हणजे तुम्ही स्वतःची जबाबदारी समजून, की समजा आता एखादा व्यक्ती हॉस्पिटलला ऍडमिट आहे आणि तो व्यक्ती तुम्हाला सांगू शकतो का की बाबा मला हील कर म्हणून? जर तो व्यक्ती आयसीयू मध्ये आहे, व्हेंटिलेटरवर आहे, तर तो व्यक्ती सांगू नाही शकत. तर अशा वेळेस तुम्ही स्वतःची जबाबदारी घेऊन त्या व्यक्तीला हिलिंग करू शकता.
किंवा त्याच्या एखाद्या नातेवाईकाची परवानगी घेऊ शकता. ठीक आहे, तुम्हाला हिलिंग करण्यासाठी परवानगी दिली. आता प्रत्येक वेळेस फायनान्शियलच नाही तर वस्तूंच्या देवाणघेवाणच्या स्वरूपात सुद्धा हिलिंगची प्रोसेस कंप्लीट होत असते, म्हणजे पैसेच घेतले पाहिजे असं नाहीये. ठीक आहे, आता मिकाऊजींनी मग तिथून बेगर सोसायटीतनं निघून गेले. त्यांनी 2 नियम लावले, मागितल्याशिवाय रेकी द्यायची नाही आणि त्याच्या बदल्यात काहीतरी मोबदला घ्यायचा. आता मग ते तिथून सभ्य लोकांच्या वस्तीत आले आणि तिथे त्या सभ्य लोकांच्या वस्तीमध्ये त्यांनी काय केलं, सभ्य लोकांच्या वस्तीमध्ये एक क्लिनिक टाकलं आणि पॅम्पलेट्स वाटले बिना औषध उपचार. जपान विकसित राष्ट्र, बिना औषध उपचारावर विश्वास ठेवणारा होता का? नाही. पण एखादा व्यक्ती जेव्हा एखाद्या वेदनामध्ये दुःखामध्ये असतो आणि त्याला मग असं वाटतं की नाही, मला कुठल्याही मार्गाने बरं व्हायचं आहे, मला कुठल्याही मार्गाने ठीक व्हायचं आहे, अशा वेळेस आपण निश्चितच हिलिंग करू शकतो. ठीक आहे, अशा वेळेस आपण निश्चितच हिलिंग करू शकतो. मग आता कसं होणार आहे ते हिलिंग? तर मग एका व्यक्तीला खूप पोटाच्या वेदना होत्या आणि त्यांनी खूप उपचार, म्हणजे त्यावेळेसचे जेवढेही तज्ञ मार्गदर्शक जपानमध्ये होते त्यांचं मार्गदर्शन घेतलं होतं, पण त्याची पोटदुखी थांबत नव्हती. आणि म्हणून एक एक ओके. तर आता बघा की त्यांनी मग तो व्यक्ती आला आणि त्याचा डॉक्टर साहेबांनी म्हणजे आपल्या मिकाऊजींनी पूर्ण हिलिंग केलं आणि त्या व्यक्तीची पोटदुखी बरी झाली. आणि ती बातमी त्यांनी सगळीकडे स्प्रेड केली, माउथ पब्लिसिटी मिकाऊजींना मिळाली. अशातच तो काळ होता द्वितीय महायुद्धाचा आणि हिरोशिमा नागासाकीवर जो बॉम्ब ब्लास्ट झाला, तर तेव्हा जे जे जपानचे एअर चीफ मार्शल होते, तो जो नरसंहार झाला त्याच्याने ते खूप हताश झाले आणि त्यांनी डॉक्टर मिकाऊजींचं गुरुत्व गुरु मानलं त्यांना आणि ते बोलले की आता मला माझं लाईफ एका सेवा कार्यात द्यायचं आहे आणि ते आहेत चिरोजे हयाशी. कोण होते ते? चिरोजे हयाशी. चिरोजे हयाशींनी डॉक्टर मिकाऊजींकडनं डायरेक्ट शक्तिपात घेणारी ही एकमेव व्यक्ती होती ज्यांना मिकाऊजींकडनं शक्तिपात मिळालेला होता रेकीचा. आणि यांनी तिथे रेकीचं एक मोठं रिसर्च सेंटर, मोठं हॉस्पिटल निर्माण केलं. आणि तिसरी जी व्यक्ती तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे, यांचं कार्य सगळ्यात मोठं आहे, कारण या रेकी सोबत जगल्या आणि लोकांना ज्या जीवनामध्ये रेकी पोहोचवली त्या आहेत पहिल्या महिला रेकी ग्रँडमास्टर हवाई टकाटा. पुण्यात आहेत पहिल्या महिला रेकी ग्रँडमास्टर हवाई टकाटा. यांचं कार्य का बरं महत्वाचं आहे? यांना वयाच्या 30व्या वर्षी रेअर काइंड ऑफ कॅन्सर झालेला होता. कॅन्सरमुळे अनेक कॉम्प्लिकेशन झालेले होते आणि त्या मूळच्या जपानच्या होत्या, लग्नानंतर अमेरिकेला सेटल झालेल्या होत्या. कॅन्सर जेव्हा त्यांना डिटेक्ट झाला तर तेवढं त्यांना ऑपरेशन्स नाही करून घ्यायचे होते आणि म्हणून त्यांनी ऐकलं होतं की जपानमध्ये असं काहीतरी एक एनर्जी निर्माण झालेली आहे आणि जिच्याने व्यक्ती आपल्या जीवनातल्या सगळ्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन आणू शकतो. आणि म्हणून त्या जपानला आल्या, चिरोजी हयाशींकडे गेल्या आणि मला उपचार तुमच्याकडून घ्यायचा असं म्हटलं. चिरोजी हवाईशींच्या मार्गदर्शनाखाली हवाई टकाटावर 6 महिने उपचार चालला आणि या उपचारानंतर हवाई टकाटा या पूर्णपणे बऱ्या झाल्या, 100% बऱ्या झाल्या. आणि 30व्या वर्षी कॅन्सर झालेली महिला 82 वर्षापर्यंत जगल्या आणि जगाला त्यांनी 22 रेकी ग्रँडमास्टर दिले. विचार करा, आता ऑनलाईन मुळे आपण एका वेगवेगळ्या ठिकाणून एकत्र बसलेलो आहे, पण ज्या काळात अशी कुठलीही सुविधा नव्हती, आज आपल्या भारतामध्ये जी रेकी आली ते रेकी आणण्याचं काम हवाई टकाटांनी केलेलं आहे. आणि आमचा प्रयत्न चालू आहे की त्यांचाच एक सोर्स म्हणजे हवाई टकाटांनी ज्यांना दीक्षा दिलेली आहे त्या व्यक्तीला भारतात
आणण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे. आणि एक मोठा रेकी कॉन्सुलर पिंडाच्या माध्यमातून एक मोठा कार्यक्रम आपण घेणार आहे की जिथे परत जे आपले जुळलेले राहतात तर त्यांच्याकडनं परत त्या सोर्सवर शक्तिपात मिळेल असा प्रयत्न आपला चालू आहे. म्हणजे आपला क्रमांक त्या सोर्सची कितवा लागेल? 4था. जो आत्ताच्या घडीला माझा क्रमांक हा 10वा आहे. माझ्या गुरु शिष्य परंपरेनुसार माझा क्रमांक 10वा आहे. आणि जर आपण त्या तिथे पार्टिसिपेट करू शकलो तर परत त्या सोर्स सोबत कनेक्ट जर आपण झालो तर आपला क्रमांक 4था लागेल. 4था 5व्या क्रमांकावर आपण येऊ शकू. कारण जेव्हा ते सोर्स होते तेव्हा आपला जन्मही नव्हता झालेला, तर त्याच्यामुळे आपण त्या सोर्सशी कनेक्ट होऊ शकलो नाही. पण आम्ही प्रयत्न करतो आहे की ही संधी उपलब्ध करून द्यायची. आता शक्तिपात म्हणजे काय हा प्रश्न आला तर शक्तिपात म्हणजे एनर्जी एक्सचेंज. तुम्ही जर म्हटलं की स्पर्शाच्या माध्यमातून मी एखाद्याचं डोकंदुखी थांबवतो, एखाद्याच्या शरीराचा आजार दुरुस्त करतो, आता त्या अवस्थेपर्यंत पोचायला तुम्हाला जंगलात जाऊन हिमालयावर जाऊन तपश्चर्या करावं लागेल. 1 वर्ष 2 वर्ष. बिकॉज सिद्धी 21 दिवसात प्राप्त झाली, आपल्याला 10 वर्ष लागू शकतात सिद्धी प्राप्त होण्यासाठी. बरोबर आहे. आणि मिकाऊ सिद्धी हे इतकं सोपं काम करून ठेवलेलं आहे की फक्त तुम्ही शक्तिपातानंतर 21 दिवस स्वयंशुद्धीकरणाला द्या, डेफिनेटली यू विल गेट द रिझल्ट. तुम्हाला याच्यात खूप चांगले रिझल्ट येतील. आणि मिकाऊसी म्हणजे सहजतेने आज आपल्याचकडे रिझल्ट आहे. तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर गेलात तर तुम्हाला लोकांचे किती मोठे मोठे आजार ठीक झालेले आहेत. बीपी, थायरॉइड, शुगरच्या गोळ्या कॉमनली लोकांच्या सुटलेल्या आहेत. हे अनुभव बघू शकता. 4 स्टेजचा कॅन्सर ठीक झालेला आहे. डॉक्टरांच्या घरचा ऑटोइम्युन डिसऑर्डर ठीक झालेला आहे. असे विविध याच्यात आपल्याही स्टुडंटला त्यांच्या हिलिंग मधनं फायदा झालेला आहे. ठीक आहे. तर या सगळ्या एनर्जी आपल्यामध्ये ऍक्टिव्हेट होण्यासाठी शक्तिपात या प्रोसेस मधनं जावं लागतं. ओके. तर शक्तिपात केल्याशिवाय तुम्ही ग्रहण केल्याशिवाय रेकीच्या शक्तीचा वापर करू शकत नाही. विदाउट अटुनमेंट यू कांट यूज दिस एनर्जी. हा शक्तिपात तुम्हाला लेव्हल 1 साठी एकदा, लेव्हल 2 साठी एकदा, लेव्हल 3 साठी एकदा घ्यावा लागतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ग्रँड मास्टर लेव्हलवर येता, म्हणजे माझ्यासारखं कोचिंग आणि ट्रेनिंग करायचं असेल तर एकदा तुम्हाला अटुनमेंट परत करून घ्यावं लागतं. प्रत्येक लेव्हलच्या शक्तिपातानंतर म्हणजे रेकी लेव्हल 1 मध्ये तुमची एनर्जी 10% होते. रेकी लेव्हल 2 च्या शक्तिपातानंतर प्रॅक्टिकली तुमची एनर्जी 40% होते, जे प्रॅक्टिकली दाखवल्या जाते वाढलेली एनर्जी. रेकी 3rd लेव्हल मध्ये तुमची एनर्जी 100% होते. मग तुम्ही म्हणाल ग्रँड मास्टर 100% एनर्जी आल्यावर ग्रँड मास्टरच्या परत अटुनमेंटची गरज काय? तर तिथे तुम्हाला ग्रँड मास्टरचं अटुनमेंट देण्यासाठी लायक बनवलं जातं आणि त्या ऍक्टिव्हिटी शिकवल्या जातात की जिथे तुम्ही दुसऱ्यांना त्या एनर्जीच्या सोर्सशी जोडू शकाल, तुम्ही दुसऱ्यांचे शक्तिपात करू शकाल, त्या सोर्सशी जोडल्या जातं. ठीक आहे. तर या पद्धतीने रेकी लेवल 1, 2, 3 आणि ट्रेनर ग्रँड मास्टर कंपल्सरी नाही आहे की सगळ्याच लेवल केल्या पाहिजे, पण कमीत कमी स्वतःसाठी, आपल्या फॅमिलीसाठी आणि एक हिलर बनण्यासाठी 3rd लेवल पर्यंत तुम्ही जाणं गरजेचं आहे. 3ऱ्या लेवलमध्ये तुम्ही या 100% एनर्जीचा वापर करू शकता. ठीक आहे. त्याच्यामुळे विदाउट शक्तिपात कोणीही या ऊर्जांना यूज करू शकत नाही. तर हा झाला. तर मग इथून हवाई टकाट आज जे रेकी इंटरनॅशनलचं जे मुख्य असोसिएशन आहे ते जे आहे ते अमेरिकेला आहे, जपानला केंद्र नाही आहे. इंटरनॅशनल रेकी असोसिएशनचं मुख्य केंद्र अमेरिकेला आहे आणि हवाई टकाटांची जी नात आहे ती बघते. आणि तसंच आज आपल्या जगामध्ये पावला हेरन हे एक हिलिंगचं मोठा सोर्स आहे. जशी जशी ही रेकी डेव्हलप होत गेली तसा तसा बऱ्याच लोकांनी रेकीचे जे मुख्य डॉक्टर मिकाऊसींनी जसं हवाई टकांचा कॅन्सर ठीक झाला तो फक्त आणि फक्त रेकीच्या 4 सिम्बॉलवर झाला. जे लेवल 2 मध्ये तुम्हाला 3 सिम्बॉल शिकवले जातात आणि 3ऱ्या लेवलमध्ये तुम्हाला 100% ऊर्जाचा एक सिम्बॉल शिकवला जातो. ठीक आहे. जो पॉवरफुल 100% एनर्जीचा सिम्बॉल आहे. त्या 4 सिम्बॉलच्या भरोशावर हवाई टकाटांचा कॅन्सर ठीक झालेला आहे. मोठे मोठे आजार फक्त त्या 4 सिम्बॉलवर ठीक होतात. पण काही लोक रेकीमध्ये म्हणतात की मला 300 सिम्बॉल येतात, 200 सिम्बॉल येतात, त्याचं काही काम नाही आहे. माझं स्वतःचं रेकीच्या 20 लेवल कंप्लीट झाले जे लोकांनाही माहिती नाहीये. माझे मेंटॉर फॉरेनचे आहेत त्याच्यासाठी 20 लेवल ज्यांच्याकडनं मी कंप्लीट केलं. पण गरज काहीच नाहीये. जेवढं काम या 4 सिम्बॉलनी होतं तेवढंच. याच्यासोबत तुम्हाला ऍडिशनल पॉवरफुल सिम्बॉल दिले जातात 3rd लेवलमध्ये,
पण विदाऊट सिम्बॉल तुमची रेकीची एनर्जी ही शक्तिपातानंतर फक्त 10% होत असते. सिम्बॉल म्हणजे शक्तिपातानंतर नेमकं काय होतं, तर तुमच्या हातांमध्ये जो ऊर्जाचा फ्लो नॉर्मल आहे तो वाढतो आणि त्याच्यातनं तुम्ही स्वतःचं आणि इतरांचं हिलिंग करू शकता. आपण बघितलं की काल गुगलवर डिरेक्टली टाकलं, तिथे हा फोटो होता. तर बघा, पेशंटला सर्जरी टेबलवर त्याची सर्जरी सक्सेस होण्यासाठी मेक्सिको मधलं हे हॉस्पिटलचं चित्र आहे की तिथे त्याची सर्जरी सक्सेस होण्यासाठी आधी हिलिंग दिल्या जात आहे. याच पद्धतीने ग्रुप हिलिंग दिल्या जातं किंवा ऑपरेशन नंतर कुठल्या आजारी नंतर हिलिंग देण्यासाठी पण याचा रेखेचा वापर केला जातो. लेवल 1 मध्ये तुम्ही एक तर टच हिलिंग किंवा जास्तीत जास्त 2 ते 3 इंच डिस्टन्स ठेवून हिलिंग करू शकता. 2 ते 3 इंच हिलिंग एवढंच तुमची पॉवर आहे. पण हे सक्सेसफुली करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे तुम्हाला रेकीचे 5 तत्व फक्त आजचा दिवस आपल्या हातात आहे आणि आजच्या दिवसासाठी हे 5 तत्व वापरायचे आहेत. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत? तर आपण बघणार आहे नेक्स्ट टॉपिक औरा. चला, कोण सांगेल औरा काय आहे? एनीवन? कोण सांगेल औरा काय आहे? व्हॉट इज औरा? कुणाला काही माहिती आहे? एनीवन? नाही, एनर्जी नाही. औरा म्हणजे एनर्जी नाही आहे. हा, सुहासिनी राणी मॅडम बोला. आवाज नाही येत तुमचा? आवाज नाही येत. रश्मी देशपांडे मॅडम बोला. नमस्ते मॅडम. मी म्हणजे कन्फर्म नाही सांगू शकत, बट जेवढं की मला माहिती आहे, म्हणजे वाटतंय की ओरा म्हणजे एक जसं की वलय, जे आपल्या मध्ये जे एनर्जीचं जे स्त्रोत असतं, वलय निर्माण होतं, त्याला आपण ओरा म्हणू शकतो. ठीक ठीक, ओके. नूतन मॅडम बोला. बॉडी लँग्वेज? नाही, बॉडी लँग्वेज नाही आहे. ठीक है, मी सांगते. नवीन लोकांकडनं पाहिजे होता. प्रतिभा म्हणून आपको मालूम है औरा क्या है. ठीक है, चला. हाँ, स्वाती मॅडम बोला. एज? तेज. ठीक आहे, थोडस हा एक मिनिटात होत आहे. एकच मिनिट जरा. तर आभा मंडळ म्हणजे नेमकं काय? तर देवाच्या फोटोच्या भोवती आपण एक प्रकाशाचं वलय बघितलंय प्रत्येकाने कधी ना कधी. प्रत्येक म्हणजे जे फोटो मंदिरात आपण घरी आणतो तर ते या पद्धतीने आभा असतो. मग आभा तुम्हाला मला आहे का? सजीव पासून निर्जीव प्रत्येक छोट्यातल्या छोट्या वस्तूला देखील त्याचं एनर्जी सर्कल असतं, ज्याला औरा किंवा आभा मंडळ असं म्हटलं जातं. मग आपल्या जीवनामध्ये या एनर्जी सर्कलचं महत्व काय आहे, आधी आपण ते समजून घेऊ. बघा, औरा म्हणजे, आभा मंडल म्हणजे हे आपलं आहे प्रोटेक्शन शिल्ड. कुठलाही प्रॉब्लेम आपल्या जीवनामध्ये 6 महिने आधी आभा मंडळात येऊन जातो. औरामध्ये आपल्या जीवनात कुठलाही प्रॉब्लेम येणार असेल तर तो 6 महिने आधी इंडिकेट होऊ शकतो. आणि म्हणून भारतामध्ये औरा स्कॅनिंगचं जिथे सॉफ्टवेअर लागलेले आहेत
त्या सॉफ्टवेअर मध्ये कमीत कमी 10 ते 15,000 रुपये चार्ज केले जातात, पण मी ते तुम्हाला फ्री मध्ये कसं बघायचं हे शिकवणार आहे, जे आपण मंडेच्या सेशनला घेणार आहे. औरा एखाद्या व्यक्तीचा कसा बघायचा, बघायला आता शिकणार आहे, तो क्लीन कसा करायचा, फील कसा करायचा. ठीक आहे. तर बघा, आता हा जो औरा आहे ही प्रत्येक व्यक्तीला असलेली सुरक्षेची वलय असते, आणि हा औरा लहान किंवा मोठा असू शकतो. जशी ज्याची एनर्जी मोठी आहे तेवढं हे आभामंडल मोठं असतं. सर्वसामान्य व्यक्तीला, जसं आता आपण म्हटलं की कुणाला माहिती आहे का औरा काय आहे, सर्वसामान्य व्यक्तीला जनरली औरा काय आहे हे माहिती नसतं, आणि म्हणून तो कधीच औरा क्लिन्झिंग करत नाही. आणि जर का त्यांनी औरा क्लिन्झिंग नाही केली तर कळत नकळत त्या औरा वीक असल्यामुळे ते औरातली निगेटिव्हिटी चक्रांमध्ये जाते. सेकंडरी, सर्वसामान्य व्यक्ती परत त्याला चक्र काय आहे हे माहिती नसतं, आणि मग ती निगेटिव्हिटी शरीर आणि मनावर इफेक्ट करते, तेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो. आता मला सांगा, शुगर, थायरॉइड, बीपी हे 10 पैकी 8 लोकांना सर्वसामान्य असणारा आजार आहे, असतो की नसतो? जेव्हा आपल्याकडे हे डॉक्टरांकडे जातो, पहिल्यांदा शुगर बीपी डिटेक्ट झाला, थायरॉइड डिटेक्ट झाला, की डॉक्टर आपल्याला एक गोळी देतात की रोज ही गोळी खा म्हणजे हे बॅलन्स राहील, असं आपल्याला सांगितलं जातं. हळूहळू काय होतं की शुगर कमी होतो की गोळी कमी होते, काय होतं इन केस, कोण सांगेल? काय होतं असतं सांगा बरं. हा बोला मॅडम, काय होतं? डॉक्टर हळूहळू औषधाचे डोस वाढवतात, शुगर कमी होत नाही, तो कंट्रोल मध्ये राहतो. मग या औषधांनी, डॉक्टरांच्या औषधांनी शुगर जर ठीक झाला असता, बीपी जर ठीक झाला असता, थायरॉइड पूर्णपणे बरा झाला असता, तर 8 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्षापासून या सगळ्या आजारांसाठी कंटिन्यू गोळ्या घ्यायची गरज पडली असती का? थोडा सोचिए. तो व्यक्ती हळूहळू इन्सुलिनवर येतो, बीपी कंटिन्यू वाढत राहिला तर हार्टवर प्रेशर जातं, बरोबर आहे? शुगरचे हळूहळू साईड इफेक्ट पूर्ण शरीरावर दिसायला लागतात. म्हणजेच काय, आपल्या मेडिकल सायन्स मध्ये आपण आजाराला फक्त कंट्रोल करू शकतो, क्युअर करू शकत नाही. आणि रेकीमध्ये 100% इलाज होण्याची शक्यता काय माहितीये का? त्याच्या रूट कॉजलाच आपण बाजूला काढतो, की तो आजार शरीरामध्ये का आला, म्हणजेच शरीरामध्ये का बरं आजार आला, त्याचा औरा ब्रेक झाला आणि चक्रांची एनर्जी कमी झाली, आणि मग त्या दोन्ही गोष्टी नाही केल्या त्याच्यामुळे शरीरावर प्रतिरोधक क्षमता कमी झाली आणि तो आजारांच्या ह्याच्यात पडला. इथे आपण त्याच्या औराला क्लीन केलं, चक्रांना चार्ज केलं, हळूहळू त्या आजाराचा जो रूट कॉज होता औराचं निगेटिव्हिटी, ती निघून गेली, आणि म्हणून आपण कुठल्याही पेशंटला अगदी सहजतेने बरं करू शकतो. मॅजिक नाही आहे, बट ज्याचे रिझल्ट येतात तेव्हा मॅजिकल वाटतात. हा औरा सजीव आणि निर्जीव प्रत्येक वस्तू आणि व्यक्तीला असतो, जो आपण बघायला शिकणार आहे. बघा, एक किर्लियन फोटोग्राफी बऱ्याच वर्षाआधी डेव्हलप झालेली होती, आणि त्याच्यात आता हा एका फिंगरचा औरा आहे, एका बोटाचा औरा आहे. इथे जो तुम्हाला काळा भाग दिसतोय ना, हा ब्लॅकिश भाग, इथे हा औरा ब्रेक झालेला आहे आणि हा पूर्ण काळा झालेला आहे. याचा अर्थ काय, की या व्यक्तीला या बोटावर इथे काहीतरी जखम किंवा काहीतरी इंजुरी किंवा काहीतरी त्रास आहे, आणि म्हणून असा औरा ब्रेक आहे. अगदी त्याच पद्धतीने जिथेही आपला औरा ब्रेक असतो त्याच्या रिलेटेड जे काही चक्र आहे आणि त्या चक्राच्या रिलेटेड जे ऑर्गन आहे त्या ऑर्गनवर परिणाम होत असतो, आणि आपल्याला आजारांचा सामना करावा लागतो. असा प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळा औरा आपल्याला बघायला मिळतो, आणि हे औरा कंटिन्यू एकमेकांमध्ये मिक्स होत असतात, आणि म्हणून ज्याचा औरा पॉझिटिव्ह आहे तोच व्यक्ती आपल्या जवळ असल्यास आपल्याला आनंदी वाटतं, आणि एखाद्याचा औरा जर कटू म्हणजे चांगला नसेल, निगेटिव्ह असेल, तर आपल्याला त्या औरामुळे निगेटिव्हिटी जाणवत असते.
ठीक आहे. सो आता आवरा बघायला कुणाला आवडेल? बघायचं आवरा. चलो ओके. सो कागद पेन घेऊन बसले असाल. त्या कागदावर जो काही पेन आहे तुमच्याकडे निळा बिळा, त्या कागदावर तुम्हाला एक डॉट काढायचा आहे. आता या डॉट कडे एकटक बघा. याच्या भोवती तुम्हाला पूर्ण एक प्रकाशाचं वलय दिसतं का ते बघा. एक व्हाईट सर्कल तुम्ही तुमच्या कागदावर बघू शकता. ज्यांच्याकडे वही पेन नाहीये आता उपलब्ध, ते तुम्ही मी ड्रॉ केलेल्या याच्यावर बघू शकता. दिसला? येस ऑर नो? एक व्हाईट कलरचा प्रकाश दिसला का त्या पॉइंटच्या आजूबाजूला? ओके, ठीक आहे. कोणाकोणाला दिसला, कोणाकोणाला नाही दिसला? मेसेज टाइप इन चॅट बॉक्स. हा, ज्यांना दिसला ओके. हो 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 हो. ओके, थँक्यू. आता काय करायचं, ज्यांना नाही दिसलंय त्यांनी कॉन्सन्ट्रेशन लेवल पॉझिटिव्ह करा. या पेन कडे लक्ष केंद्रित करायचंय. सावली नाही म्हणत आहे मी. मी सावली नाही म्हणत आहे. पेनाच्या सावलीच्या व्यतिरिक्त एक प्रकाशमय ऊर्जेचं सेंटर तिथे पण दिसेल तुम्हाला. सावली वेगळी पार्ट आहे बघा. सावली बाजूला दिसत आहे, पण एक असं चमकदार प्रकाशाचं वलय दिसत आहे पेनाच्या बाजूला. हा त्या पेनाचा औरा आहे. असं तुम्ही तुमचा पेन पण ठेवून बघू शकता. याच पद्धतीने सजीव निर्जीव कुठल्याही व्यक्तीचा किंवा वस्तूचा आपण औरा बघू शकतो. ठीक आहे. आता काय करायचंय, हा पेनाचा दिसला, त्यानंतर तुम्हाला तुमचा हात त्या वहीवर ठेवा. तुम्ही जे रजिस्टर घेतलेला नोटबुक घेतलाय त्याच्यावर हात ठेवा आणि या हाताच्या बोटांच्या गॅप मध्ये, सावली बोलत नाहीये मी, लक्षात घ्या, बोटांचा औरा बघायचा आहे तुम्हाला, सावली नाही. तुम्ही तुमचा हात तुमच्या रजिस्टरवर ठेवून बघू शकता. दिसला का? ओके. ज्यांना नाही दिसला त्यांनी परत प्रयत्न करायचा आहे. कॉन्सन्ट्रेशन थोडं वीक आहे. ओके, हा झाला हाताचा औरा. असा तुम्ही घरातल्या कुठल्याही वस्तूचा बघू शकता. आता आपल्याला काय करायचंय बघा. एक सगळ्यांनी माझ्या नोटस्टिपवर लक्ष केंद्रित करा. माझ्या नोटस्टिपवर लक्ष केंद्रित करा, तर तुम्ही माझा औराचं वलय बघू शकाल. एक प्रकाशाचं वलय. जसा जसा फोकस कराल तसा तसा तो औरा तुम्हाला एक्सपांड झालेला पण दिसेल. कुणाकुणाला दिसला त्यांनी चॅटबॉक्स मध्ये यस टाईप करा किंवा मी टाईप करा. काही सेकंदामध्ये आपण कुणाचाही औरा बघू शकतो. असा वलय प्रत्येकाला आहे, फक्त त्याच्यासाठी तो बघण्यासाठी मागचा सरफेस प्लेन पांढरा असावा किंवा लाईट क्रीम कलर. लाईट कलरच्या बॅकग्राऊंडवर तुम्ही कुणाचाही औरा बघू शकता. ठीक आहे. आता यावेळेस तुमच्या घरी कोणी एखादी व्यक्ती आहे का? तुमच्या सोबत एखादी व्यक्ती बसलेली आहे किंवा ज्यांना बोलवू शकता 5 मिनिटासाठी? ओके, बोलवा बोलवा. त्यांनी ज्यांच्याकडे बोलवून घ्या आणि त्यांना प्लेन भिंतीच्या समोर उभं करा किंवा बसवा. आय लेवलवर बसवा त्यांना.
प्लेन भिंती समोर बसवा नूतन मॅडम, प्लेन भिंती समोर, मागचा बॅकग्राऊंड प्लेन पाहिजे. मागचा बॅकग्राऊंड प्लेन पाहिजे. ओके, आता तुम्ही तिच्या नोज स्ट्रिपवर फोकस करा आणि डोळे बंद कर बेटा. तुम्ही तिच्या नोज स्ट्रिपवर फोकस करा आणि तिचा औरा तुम्हाला दिसतोय का ते सांगाल. बाकीच्यांनी पण सेम प्रोसेस करायची आहे. रश्मी मॅडम, दिसला का? हो, नाक चमकतंय. नाकावर नाही, आजूबाजूला असं इथे इथे बघा, अशा भागात प्रकाशाचा वलय दिसेल. फोकस करा. एकदम समोरासमोर. हा दिसला. अजून कंटिन्यू बघा काही वेळ, तो असा तुम्हाला मूव्ह होताना दिसेल तो औरा. ग्रेट. दिसतंय असं वलय दिसत. काय करते. ऑल द बेस्ट बेटा तुझ्या ब्राईट फ्युचर साठी. थँक्यू. चल, ओके. हा रश्मी मॅडम, जाणवलं का? तो खूप हलतोय, म्हणजे एका जागी थांबत नाही, नाही, त्याच्यामुळे त्याला मला डोळे असं बंद कॉन्सन्ट्रेट करून नाही ठेवायला करता येत. सांगा. त्याला डोळे बंद करून ठेवायला सांगा आणि मग तुम्ही बघा डोळे बंद समोर. केले आणि तर? असं तिरपं नाही, समोरासमोर बघायचं. हा हा. ठीक आहे, ओके. अच्छा. आता नेक्स्ट प्रॅक्टिकल साठी अजून, आता मी तुम्हाला जे शिकवणार आहे ते अजून खूप मोठं मॅजिक आहे. म्हणजे त्याच्यात तुम्ही दोन व्यक्तीचा औरा एकमेकात मिक्स होतो हे बघणार आहे. आज सकाळपासून रात्रीपर्यंत आपण कितीतरी लोकांना भेटतो. लग्न समारंभात जर गेला तर तिथे 1000 लोक असतात. मॉलमध्ये गेल्या तर आजकाल तिथे खूप गर्दी असते. स्टेशनवर किती गर्दी असते. तर या सगळ्या लोकांचे औरा कळत नकळत आपल्या एनर्जी लेवलमध्ये मिक्स होत असतात. आणि त्या औरा जर निगेटिव्ह असेल तर मग त्याचा परिणाम आपल्या शरीर आणि बॉडी लेवलवर होत असतो. ओके, अजून कुणाजवळ आहे? प्रॅक्टिकल सोबत सगळ्यांचं करायचं. मी एखाद्याला समोर याच्यासाठी बोलवते की ते प्रॅक्टिकल आपल्याला समजलं पाहिजे म्हणून. कुणासोबत अजून एक व्यक्ती आहे, मी तुम्हाला आता एकमेकांचा औरा मिक्स होणारा बघणार आहे. ठीक आहे, कोण आहे अजून? अनुजा मॅडम, हा अनम्यूट करा. अनम्यूट माईक ऑन करा. हा हा, मॅडम, माझे मिस्टर आहेत. बोलवा ना त्यांना. आहे ते काही घ्या. हा मॅडम, त्यांना थोडस समोर उभं करा. कॅमेरा आडवा करून टाका. तुम्ही दोघेही दिसले पाहिजे. बाकीचं सेम प्रॅक्टिकल तुम्ही तुमच्या मुलांसोबत किंवा घरी कोणी असेल त्यांच्यासोबत करायचंय आता. ठीक आहे, समोरासमोर उभं राहायचंय मॅडम. समोरासमोर 3 ते 4 फुटाचं अंतर ठेवून. 3 ते 4 फुटाचं अंतर. ठीक आहे, आता काय करायचंय, दोन्ही हात रब करा. सरांना पण रब करायला सांगा. त्यांना हात असे स्टेबल ठेवायला सांगा. सरांना हात असे स्टेबल ठेवायला सांगा. ठीक आहे, ओके. ठीक आहे. आणि हळूहळू चालत जा त्यांच्याकडे. हळूहळू चालत जा. ते नूतन मॅडम, तुमच्या समोर ग्लास आहे ना, कसं चालत जाणार समोर? नाही, क्लास नाही मॅडम. ग्लास नाही आहे ना, चालत जाऊ शकता ना. ओके, हा, हळूहळू चालत जा. आणि विदाऊट एनी टच त्यांना हात, तुमचे हात त्यांच्या जवळ जेव्हा पोहोचतील, स्पर्श करायचा नाही. टच करण्याच्या आधीच तुम्हाला एक एनर्जीची फील्ड जाणवेल. ओके. टच करायचं नाहीये. तुम्ही 3-4 फुटापासून मागून चालत आले तर अजून चांगला अनुभव येतो. ठीक आहे, दोन्ही हात रब करायचे आणि हळूहळू चालत जा. त्यांचे हात स्टेबल राहतील, समोरच्या व्यक्तीचे हात स्टेबल राहतील. हा, हळूहळू चालत जा मॅडम. असे हात करून जा. नूतन मॅडम, असे हात करून चालत यायचंय. हा, परत एकदा रब करा मग हळूहळू समोर जा. टच न करता. जाणवलं का अनुजा मॅडम? टच करायचं नाही. त्यांच्या हाताच्या टच न करता काहीतरी एनर्जी जाणवली का? येस मॅडम. ओके, बारीक अशा
सरांना विचारा अजून त्यांना काही जाणवलं का? जाणवलं, झुंजणं जाणवलं. म्हणजे काय झालं की असे तिथे तेवढ्या ह्याच्यात तुमच्या दोघांची एनर्जी टच झाली आणि म्हणून तुम्हाला ती एनर्जी तिथे जाणवली. लक्षात घ्या, तिथे तुम्हाला ती त्या पद्धतीने एनर्जी जाणवली. ठीक आहे, तुम्हाला जाणवलं का मुद्दा मॅडम? येस, हिला अट्रॅक्ट झालं, मी गेले ना पुढे. तर तिला अट्रॅक्ट झालं म्हणजे काय झालं, तुमच्या दोघींचा औरा त्या लेवलवर कनेक्ट झाला. अशा दिवसभरात आपले चांगले लोक आले तर आपल्या औरामध्ये पॉझिटिव्हिटी मिळेल आणि जर असेच लोक निगेटिव्ह आले आपल्या औरामध्ये तर मग त्या दिवशी आपली एनर्जी डाऊन होते. आता लक्षात आलं आपले मूड्स का बरं स्विंग होतात? ज्या एनर्जी सेक्टरमध्ये आपण राहतो म्हणून सतत आपल्याला म्हणतात की चांगल्या लोकांसोबत संगती केली पाहिजे. नकारात्मक लोकांच्या याच्यात राहिले तर त्यांच्या सोबत आपली एनर्जी पण डाऊन होत असते. लक्षात घ्या. म्हणून कळलं हे प्रॅक्टिकल सगळ्यांना? जमलं का? ज्यांच्या घरी कोणी नसेल त्यांनी हे प्रॅक्टिकल, आजचं होमवर्क आहे तुम्हाला, हे प्रॉपर करायचं आहे. हा औरा जर दिसत नसेल तर त्यांनी काय प्रॅक्टिस करायची की नो स्टिकवर लक्ष केंद्रित करून 2-3 वेळा बघा, नाहीतर असा डॉट काढून पहिले त्या डॉटच्या औरावर फोकस करा. डॉटचा औरा दिसल्यानंतर मग पेनाचा औरा बघायचा, छोट्या छोट्या ऑब्जेक्टचा औरा बघायचा आहे आणि त्याच्यानंतर व्यक्तीचा औरा तुम्ही बघू शकणार आहे. औरा बघणं आपला उद्देश नाहीये. आपला उद्देश काय आहे? औराला क्लीन ठेवणं, औरामध्ये कुठल्याही कारणाने येणारी निगेटिव्हिटी आहे ती दूर करणं. पण जर मी तुम्हाला पहिलेच औरा क्लिन्झिंग शिकवलं असतं, तुम्ही म्हटलं असतं मॅडम औरा कुठे आहे, कशाला क्लीन करायचंय? म्हणून पहिले आपण औरा काय आहे हे समजून घेतोय, तो खरोखर असतो की नाही असतो. तुम्हाला स्वतःचा औरा पण मी फील करवणार आहे. ओके, स्वतःचा औरा पण आपण बघणार आहे. काय झालं अनुजा मॅडम? बोला. अनम्यूट करा, अनम्यूट, माईक ऑन करा. मी पाहिला माझा ऑरा, कारण माझ्या मागे लाईट हे होती ना, तेव्हा इथे बघून मी ह्याच्यात बघितलं. ओके, तुम्हाला स्क्रीनवर दिसू शकतो. तुमच्या मागे जर असेल ना तर या क्लासेस मध्ये पण तुम्हाला औरा तुमचा दिसू शकतो. ठीक आहे, ओके. वंदना मॅडम बोला. वंदना, माईक ऑन करून बोलायचं असतं, माईक तर ऑन करा. हा बोला. सॉरी, ते टच केलं पण नव्हतं झालं नीट. मॅम, मला ते तुमच्या डॉटचा, पेनचा तुमचा ऑरा दिसला, परंतु अर्णवचा मी बघत होते तर नाही दिसला. मग बॅक साईडला येलो भिंत असल्यामुळे का? नाही, तुम्ही प्रॅक्टिस करा. मला त्याचा औरा खूप छान दिसतोय. हा, खूप सुंदर औरा आहे त्याचा वाला. ओके, तो धन्यवाद. तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. हा, प्रतिभा मॅडम बोलिए. मैम, मैंने मेरे बेटे का देखा, उसका फेस के इतने पार्ट का मुझे नहीं दिख रहा था, ओनली शोल्डर का दिख रहा था एंड वाइट ऑरा थी और बहुत छोटी दिख रही थी, मतलब एकदम स्टिक, एक सरदर्द वगैरह रहता है क्या? कुछ सरदर्द या आंखों की तकलीफ है? हाँ, कोल्ड है और हेडेक है, इसीलिए उसका आपको ऊपर का औरा नहीं दिखा. उसको अभी मम्स भी होके गए हैं. तो वही है उसका रीजन कि उसका औरा वहां से ब्रेक है. ओके. हाँ बोला आरती मॅडम. सगळ्यांनी हँडल्स नाही करायचे. आता आपल्याला पुढचं शिकायचं आहे. पुढचा टॉपिक शिकायचा आहे ना. तुमचे प्रश्न बंद करायचे. काय आरती मॅडम बोला. आरती मॅडम माईक ऑन केलाय, बोला. आरती मॅडमचा आवाज येत नाहीये. चल, नेक्स्ट प्रॅक्टिकल करू तृप्ती मॅडम, नंतर क्वेश्चन घेऊ. ओके, आता आपल्याला मी तुम्हाला असं मॅजिक सांगते, विदाउट एनी टच तुम्ही कुठल्याही व्यक्तीच्या शरीरावर कुठे काय दुखणं आहे हे ओळखू शकता. बघायचंय? विदाउट टच. डॉक्टर पण ओळखू शकत नाही, पण तुम्ही ओळखणार आहे. चला, समोर घ्यायचंय व्यक्तीला. कोण प्रॅक्टिकल मध्ये भाग घेत आहे आता? ओके, अश्विनी मॅडम कोण आहे तुमच्याकडे? कोण आहे? अनम्यूट करा. हा, चला, अनुजा मॅडम अनम्यूट करा, नूतन मॅडम अनम्यूट करा. आई आहे मॅडम माझ्या समोर. ओके, ठीक आहे. तिघांना मी घेतलंय पिन मध्ये, कारण ते ऑलरेडी आहेत त्यांच्याकडे. म्हणून काय करायचंय, दोन्ही हात रब करायचंय.
समोरासमोर पहिले उभं करा त्यांना. उभं करायचं मॅडम, नूतन मॅडम उभं करायचंय. उभं करायचंय त्यांना समोर. फोन आडवा करा. नूतन मॅडम, अश्विनी मॅडम, अनुजा मॅडम आडवा फोन करा त्यांना. मगाशी आपण औरा बघण्यासाठी जसं हे केलं ना, तसं तुम्ही त्यांना दोन्ही हात रब करा. तिला डोळे बंद करून शांत उभं ठेवा. हा, तर मिस्टर माझे नाही, चालायला गेले मॅडम. चालायला गेले का? ठीक आहे, मग तुम्हाला मी इथून म्हणजे पिन मधनं अनपिन करते. ओके, तिघांचं प्रॅक्टिकल बघू, दोघांचं बघू. ठीक आहे, दोन्ही हात रब करायचं. अश्विनी मॅडम कुठे आहेत तुमचे हसबंड? चला समोर घ्या लवकर लवकर. नाहीये का? आई आहे, आई. हा, आई आहे. ओके, ठीक आहे. हा, आता दोन्ही हात रब करायचं आहे नूतन मॅडम, आणि त्यांच्या डोक्या क्राऊन चक्राच्या थोडं वर असा हात खाली आणायचा आहे, असा हळूहळू. तुम्ही सरळ डोळे बंद करून उभे राहा. हा, खाली घ्या. खाली हात घ्यायचा, शरीराला टच नाही करायचंय. स्लोली डाऊन, स्लोली डाऊन. कुठे तुम्हाला असं शरीरावर जडपणा? हात सोड बेटा, हात बांधायचा नाहीये. पोटावरती जड वाटतंय. हा, अजून खाली या. चेक करा की कुठे जड होतोय हात तुमचा. अश्विनी मॅडम हळूहळू हात खाली घ्यायचे आहेत. हात खाली घ्यायचे आहेत अश्विनी मॅडम, हळूहळू. पूर्ण असे खाली घ्यायचे आहेत पायापर्यंत. थोडं मागे सरका, मागे सरका. शरीराला टच नाही झाला पाहिजे. मागे सरका अश्विनी मॅडम, अजून मागे. हा, आता खाली घ्या. ओके, नूतन मॅडम कुठे कुठे हेवीनेस जाणवला ते सांगा तोपर्यंत. मला इथे पोटावरती जड वाटला. पोटावरती जड वाटला? कुठे पोटावरती एक्झॅक्ट कुठे वाटला? ते ओटी पोटाच्या तिथे. वरचं पोट की खालचं पोट? वरचं वरचं. वरचं पोट. खालच्या पोटाला ओटीपोट म्हणतो आपण. सॉरी बेटा थोडा डायजेशनचा काही प्रॉब्लेम आहे का? पोट वगैरेच दुखत आहे का? पोट असं दुखत नाही, फक्त पिरियड मध्येच खूप त्रास होतो, बाकी काही नाही. आता आता असा काही पोटाचा त्रास आहे का? गॅसेस वगैरे असं काही कधी काही नाही होत ना? तर थोडं हेवीनेस तिथे पोटाचं डेट वगैरे जवळ आहे का? हा हा, तर ते रिझन आहे की ज्याच्यामुळे तो पोटाचा हेवीनेस जाणवलेला आहे. ठीक आहे, तर ती एनर्जी बरोबर तिथे तेवढ्या जागेत आपल्याला लक्षात येते. हा, अश्विनी मॅडम तुमचं सांगा. पायाजवळ जास्त हेवीनेस जाणवला. पायाजवळ जास्त हेवीनेस जाणवला. पाय दुखतात का त्यांचे? पाय हो, दुखतात का गुडघ्यांचा त्यांचे? प्रॉब्लेम, गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे आईला. हा, तर त्याच्यामुळे ते पायाच्या तिथे हेवीनेस जाणवला. ठीक आहे, गुडघे खूप दुखतात का? हो हो, ऑपरेशन करायला सांगितलंय डॉक्टरांनी. काय करायला? ऑपरेशन करायला सांगितलंय? हो. अच्छा, ठीक आहे. किती गुडघा दुखतोय त्यांचा आता? आई किती दुखतोय? खूप दुखतो. रोज तेलाने मालिश बिलिश करून वगैरे तेव्हा झोप येते. इतके कोणता दुखतो. गुडघा आहे? डावा उजवा? दोन्ही दुखतात ऍट अ टाइम. दोन्ही दुखतात आहे. त्यांना समोर घ्या बरं. हा, एक मिनिट. बसा बसा, चेअरवर बसा आरामात. ओके, पायाखाली काही आहे का आसन बिसन? हा, देते मॅडम, एक मिनिट. हा, द्या पटकन. ओके, कुठे आहात तुम्ही? मॅडम अंमळनेर, जळगाव जिल्हा. जळगाव जिल्हा कुठलं गाव? अंमळनेर. अंमळनेर, ठीक आहे. त्यांना स्क्रीनवर घ्या. ओके, नमस्कार काकू. नमस्कार. ओके, चला आता आपण एक असं प्रॅक्टिकल करतोय. ज्या प्रॅक्टिकल मध्ये बघू तुमच्या गुडघ्यांना किती दिवसांपासून गुडघ्याचा त्रास आहे? 4-5 वर्षापासून. 4-5 वर्षापासून आहे. ओके, हात सोडून द्या. हात बांधायचे नाही, हात बाजूला करा. तळवे आकाश, हे हाताचे तळवे आकाशाकडे. डोळे बंद करा. ओके, आता बघा तुमच्याकडे एक जादूचं औषध येणार आहे, आणि त्या जादूच्या औषधाने तुमचे गुडघे जी काही दुखणं आहे ते कमी होणार आहे. ओके, मी आता 10 पासून 1 पर्यंत काउंट करते. कितीपासून? 10 पासून 1 पर्यंत काउंट करते. या 10 to 1 काउंटिंग मध्ये
तुमचं दुखणं पूर्णपणे कमी होणार आहे. 10. बघा, युनिव्हर्स कडनं एक पॉवरफुल औषधाचा फोर्स तुमच्या दोन्ही गुडघ्यांपर्यंत येतोय. पॉवरफुल औषधांचा फोर्स दोन्ही गुडघ्यांपर्यंत येतोय. 9. ते औषध आता तुमच्या गुडघ्यांमध्ये जात आहे. 9. ते औषध तुमच्या गुडघ्यांमध्ये जात आहे. 8. ते औषध आपोआप तिथे एक सुंदर एनर्जी निर्माण करत आहे. पूर्ण एक छान एनर्जी निर्माण करताय. तुमच्या दोन्ही गुडघ्यांवर छान एनर्जी निर्माण करताय. छान एनर्जी निर्माण करताय. छान एनर्जी निर्माण करताय. तिथे थोडा गरमपणा वाढलेला आहे. आता दोन्ही गुडघ्यांवर थोडा गरमपणा वाढलाय. दोन्ही गुडघ्यांवर गरमपणा वाढलेला आहे. 7. अगदी खूप गुडघे हलके झाले आहेत. बऱ्याच दिवसांनी तिथला पेन कमी होतोय. सर्व वेदना शांत होतात आहे. सर्व वेदना शांत होत आहेत. 6. खूप आरोग्यमान वाटतंय तुम्हाला. यू आर द हेल्थ मॅग्नेट. तुम्ही आरोग्याचे चुंबक बनत चालले आहे. असं चुंबक आहे की तुम्हाला पूर्ण स्वास्थ्य मिळत आहे. 5. तुम्ही आता अगदी पटापट सगळ्या पायऱ्या उतरू शकताय, चढू शकताय. 5. सगळ्या पायऱ्या चढू शकताय, उतरू शकताय. 6. बघा, आता तुम्ही तुमच्या नातवंडांच्या मागे धावायला लागले आहे. नातवंडांच्या मागे धावायला लागले आहे. 4. अजून आरोग्य प्राप्त होत आहे. 3. खूप आरोग्यमय झालेले आहे. 2. तुम्ही आता अगदी 80 वर्षाच्या होईपर्यंत तुमचे गुडघे नॉर्मल आहेत. 80 वर्षाच्या होईपर्यंत तुम्ही स्वतः सगळे कामं अगदी छान करू शकताय. सर्व कामं छान करू शकताय. सर्व कामं छान करू शकताय. 1. तुम्ही स्वस्त आहात, मस्त आहात, जबरदस्त आहात. आता मी 1 ते 10 पर्यंत बोलणार आहे आणि या 1 ते 10 पर्यंत तुमच्या सगळ्या एनर्जी स्ट्रॉंग होणार आहे. 1. तुमच्या गुडघ्यांना नवीन ऊर्जा प्राप्त झालेली आहे. नवीन ऊर्जा प्राप्त झालेली आहे. नवीन ऊर्जा प्राप्त झालेली आहे. 2. बघा, ब्रह्मांडाकडनं 2 नवीन वाट्या तुमच्या गुडघ्यांमध्ये फिट झाल्या आहेत. दोन्ही गुडघ्यांमध्ये 2 नवीन वाट्या आलेल्या आहेत आणि तिथे नवीन ऑइलची एनर्जी आलेली आहे. 3. तुमचे गुडघे अगदी तुम्ही 20 वर्षाच्या होत्या तसं काम करायला लागलेले आहे. तुमचे गुडघे जसे तुम्ही 20 वर्षाच्या होत्या तसं काम करायला लागलेलं आहे. तुमचे गुडघे तुम्ही 20 वर्षाच्या होत्या तसं काम करायला लागलेलं आहे. 4. तुम्ही अगदी सहजतेने कुठली ऍक्टिव्हिटी करू शकताय. सहजतेने कुठली ऍक्टिव्हिटी करू शकताय. 5. तुम्ही पद्मासन घालून ध्यान साधना करू शकताय. तुम्ही पद्मासन घालून ध्यान साधना करू शकताय. 6. आजपासून आयुष्यात कधीच गुडघेदुखी उरणार नाहीये. अश्विनी मागे वा. कुठलीच गुडघेदुखी उरणार नाहीये. कुठलीच गुडघेदुखी उरणार नाहीये. 7. एनिथिंग यू कॅन डू. काही तुम्ही करू शकता. काही तुम्ही करू शकता. 8. आप स्वस्थ हो, मस्त हो, जबरदस्त हो. आप स्वस्थ हो, मस्त हो, जबरदस्त हो. 10. यू आर द हेल्थ मॅग्नेट. 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 यू आर द पॉवरफुल हेल्थ मॅग्नेट. पॉवरफुल हेल्थ मॅग्नेट. पॉवरफुल हेल्थ मॅग्नेट. पॉवरफुल हेल्थ मॅग्नेट. आप स्वस्थ हो, मस्त हो, जबरदस्त हो. आप स्वस्थ हो, मस्त हो, जबरदस्त हो. आप स्वस्थ हो, मस्त हो, जबरदस्त हो. स्लोली ओपन युअर आईज. थँक्यू. उठून उभं राहा आणि सांगा किती कमी झालं. सांग, बोल आता तू बोल. चालून बघा. बोल कसं सांग. हो, वाटतं मोकळं. किती मोकळं झालं? बऱ्यापैकी. बऱ्यापैकी किती टक्के? तरी काहीतरी 40-50% वाटतं मोकळं मला. व्हेरी गुड. 5 सेशन घेऊन घ्या. ऑपरेशन करायची गरज नाही पडणार. थँक्यू मॅम. मी ना खरं दिले वाटतायत ना. थँक्यू. जाम असतात माझे, असे जाम असतात पाय खूप. आता मोकळे झाले ना? हो. व्हेरी गुड. चालेल. चेअरवर बसल्या ना, काही कामाला बसलाय का तिथंच अटकतात. अजून मी तुम्हाला एक उपाय सांगते. मेथी दाणे असतात ना, मेथी दाणे हे जे 2 बोट आहेत, आपलं मिडल फिंगर आणि रिंग फिंगर. अश्विनी मॅडम लक्षात घ्या, मिडल फिंगर म्हणजे आपलं मधलं बोट
आणि रिंग फिंगर जे आपलं काय करंगेच्या बाजूचं बोट आहे याला अशी पेपर टेप आणा, 100 ग्राम मेथी आणा, 100 ग्राम अशी मेथी आणि अशी मेडिकल मधून ही सर्जिकल टेप आणा आणि तिथे गुडघ्यांच्या तिथे दोन्ही पॉइंटला हे जॉईंट आहे ना, हे आपले गुडघे आहेत का हातावर, याला तुम्ही प्रेस करा. तर रोज तुम्ही 1 महिना कंटिन्यू लावा, गुडघेदुखी चालली जाईल. ओके मॅडम, थँक्यू व्हेरी मच मॅडम. चला, थँक्यू. ओके, हे मी नाही, तुम्ही पण करू शकता, इझिली होऊन जातं. आता तुप्ते मॅडम NLPचं कोणतं टेक्निक वापरलं याचं सांगा बरं. मॅम अँकरिंग केलं ना त्यांना, प्रोग्राम अँकरिंग रिप्रोग्राम केला. गुडघेदुखी कुठे होती, माइंड मध्ये होती, ती माइंड मधनं डिलीट केली आणि त्याच्यामुळे त्यांना 40% रिलीफ वाटलं. इथे मी रेखीचा वापर नाही केला. ठीक आहे, म्हणजे माझे रिझल्ट हे आहे की ज्यांचा तोंडापर्यंत 6-6 महिने हात नाही गेला ऍक्सिडेंट नंतर, एखादा ऑपरेशन नंतर, तर तो हात असा इथपर्यंत जायचा, 3 ते 4 मिनिटाच्या सेशन नंतर त्यांचा हात तोंडापर्यंत जातो, ते स्वतःच्या हाताने. आणि त्यांना एवढा आनंद की ते क्लचरही हात नव्हतं लावत. क्लचरसाठी ते बिलकुल लावून पाहिला, इतके आनंदी झाल्या होत्या त्या एक लेडीज. 6 महिन्यापूर्वी त्यांचं हे झालं. तर यू कॅन डू एनिथिंग. जर तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जीने कुणासाठी हिलिंग कराल ना, तर लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडवणार आहे. या सगळ्या एनर्जी म्हणजे मॅजिक नाही आहे, पण याचे जे रिझल्ट येतात ना, डेफिनेटली ते रिझल्ट म्हणजे मॅजिक आहे. अँड यू विल फेल दॅट एनर्जी, की त्या एनर्जी खूप चांगल्या पद्धतीने वर्क करतात. माझ्याकडे उपाय सगळ्या आजारांवर आहे आणि रेकी त्याच्यातलं सगळ्यात पॉवरफुल औषध आहे. ठीक आहे, फक्त करावं लागतं ते. कंपवात असो, पॅरालिसिसचा त्रास असो, सगळ्या गोष्टींवर तुम्ही स्वतः हिलर बना. माझा जो उद्देश आहे ना, हर घर में मैं नहीं पोहोच सकती ना. आता जसं मी त्या मॅडमला हिलिंग दिलं, त्या काकूंना, तसं त्यांना पूर्णपणे बरं करायला मला 10 सेशन द्यावे लागतील. आता त्यांना 10 सेशन द्यायचे म्हणजे विचार करा किती वेळ जाईल. फक्त एका व्यक्तीसाठी माझे 5 तास जातील. तेवढा वेळ नाहीये माझ्याकडे. माझं ध्येय खूप मोठं आहे. प्रत्येकाच्या घरात रेकी पोहोचवायची आहे मला. तुम्ही अल्टरनेटिव्ह थेरपीस्ट शिका. त्याचा फायदा हा सांगते की हळूहळू तुम्ही जर तयार झाल्या, की मी 10 लोकांपर्यंत नाही पोहोचू शकत, पण याच्या माध्यमातून तुम्ही 10 लोकांपर्यंत पोहोचल्या तर 10 कुटुंबाचे ब्लेसिंग्स तुम्हाला मिळणार आहे. सो वर्क फॉर दॅट ब्लेसिंग साठी तुम्हाला वर्क करायचं आहे. ओके, चला 6 वाजून गेले, लक्षही नाही राहिलं. सो थँक्यू. लक्षात घ्या, उद्या आपला क्लास नाही आहे. सॅटर्डे संडे ऑफ असतो आपलं, पण या रविवारी सकाळी, आज नळाला आमचा, उद्या येणार नाही, रविवारी नळ येणार, 5:30 वाजता आपण शक्तिपात केला, 5:30 ठीक आहे. 5:30 वाजता रेकीचं लेवल 1चं अटुनमेंट राहणार आहे. जर तुमचं ते मिस झालं तर मग तुम्हाला पे करून करावं लागेल. संडेला 5:30 वाजता होणारा शक्तिपात फ्री मध्ये आहे. त्याच्यासाठी तुम्हाला कुठलंही पेमेंट करायचं नाही आहे. फक्त मी तुम्हाला क्लासच्या पहिल्या दिवशी सांगितलं होतं की मी एका जणाला प्रॉमिस केलेलं आहे, बेगर्स लोकांना, जे बेगर म्हणजे काय, ते रस्त्यावरचे जे असतात ना बेगर लोक, त्यांना मदत करायची आहे, हे मी प्रॉमिस केलं. तर या 10 दिवसासाठी ज्यांना वाटतं कंपल्शन नाही आहे आणि जे आपण आजच शिकलो रेकीमध्ये एनर्जी एक्सचेंज देणं गरजेचं असतं, मात्र त्या लोकांच्या मदतीसाठी तुम्ही 100 रुपये पाठवू शकता. ठीक आहे, संडेला आपला शक्तिपात राहणार आहे. पेमेंट साठीचा नंबर मी त्या व्हिडिओ सोबत कशा पद्धतीने मदत केली जाते मी तुम्हाला तो व्हिडिओ पाठवते आणि मदत केल्यानंतरचा पण फोटो तुमच्याशी शेअर केला जाईल. किती अमाऊंट शेअर केलेली आहे हे पण तुमच्यापर्यंत पोहोचेल. मला त्यातला 1 रुपयाही नाही पाहिजे आहे. ईश्वराच्या कृपेने, तुमच्या ब्लेसिंगच्या ह्याच्याने माझं एकदम उत्तम चालू आहे. ठीक आहे, ओके. सो संडेला मिस करायचं नाहीये. सकाळी 5:30 वाजता तुमच्यासोबत तुम्हाला तुमच्या 10 वर्षाच्या वरचे जे व्यक्ती आहेत त्या सगळ्यांना तुम्ही शक्तिपातासाठी बसवू शकता. 10 वर्षाच्या मुलांना आपण रेकीचा शक्तिपात देत असतो आणि ही एनर्जी इतकी छान आहे की याचे कुठलेही साईड इफेक्ट नाही आहे. फक्त दुसऱ्यांना जेव्हा तुम्ही देता ना
तेव्हा सेल्फ प्रोटेक्शन घेत नाही तर तेव्हा थोडाफार तुम्हाला कधी कधी त्रास होतो, पण ते आपली प्रॅक्टिस नाहीये म्हणून होत असं. ठीक आहे, तर आज आपण इथे थांबू. परत भेटू रविवारी सकाळी पहाटे 5:30 वाजता. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. मला ऐकून घेतलं तरी तुमचं खूप खूप आभार त्यासाठी. आणि दिव्य रेकी शक्ती आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच.